आकाशवाणी. स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोविड-19च्या 9 कोटींपेक्षा जास्त चाचण्यांचा भारताचा नवा उच्चांक. देशातले 63 लाखांवर रुग्ण कोरोनामुक्त. रुग्ण बरे होण्याचा दर 87.5%. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग. आणि महत्वाच्या महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याकरता केंद्रानं मागवले प्रस्ताव. आता सविस्तर बातम्या. भारतानं आतापर्यंत 9 कोटींपेक्षा अधिक कोविड तपासणी चाचण्या करून एक नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासात देशात 11,45,000पेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. जानेवारीमध्ये पुण्यातल्या एका प्रयोगशाळेच्या माध्यमातून भारतानं चाचण्यांना सुरुवात केली होती. त्यानंतर 9 महिन्यात देशानं हा महत्वाचा टप्पा गाठला आहे. देशातील कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचा दर आता 87.5% पोहोचला असून गेल्या 24 तासात देशातल्या 74,000हून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 63 लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात उपचार सुरू असलेल्या रुग्णांचं प्रमाण बरे झालेल्या रुग्णांच्या प्रमाणापेक्षा फक्त 11.42% आहे. गेल्या 24 तासात देशात 63,509 नवे कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे सध्या देशाच्या विविध भागात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची एकूण संख्या 72 लाखांवर गेली आहे. गेल्या 24 तासात 730 रुग्णांचा कोविड-19मुळे मृत्यू झाला. त्यामुळे देशातील या आजारामुळे झालेल्या एकंदर मृत्यूंची संख्या 1,10,586 झाली आहे. सध्या हा मृत्यूदर 1.53% असून तो जगभरातला सर्वात कमी मृत्यूदर आहे. केंद्र सरकारच्या तपासणी, पाठपुरावा आणि उपचार या त्रिसूत्रीचा प्रभावी उपयोग केला जात असल्यानं भारताला हा टप्पा गाठणं शक्य झालं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. संयुक्त राष्ट्रांतर्फे एक महत्वाकांक्षी उपक्रम म्हणून चालविण्यात येणारी अन्न आणि कृषी संघटना अर्थात FAO यंदा 16 तारखेला 75 वर्ष पूर्ण करत आहे. त्यानिमित्त येत्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 75 रुपये मूल्य असलेला एका विशेष नाण्याचं प्रकाशन करण्यात येणार आहे. जगभरातील गरीब, दुबळ्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातल्या आणि 2 वेळेच्या पोटभर अन्नाचीही भ्रांत असणाऱ्या करोडो लोकांसाठी संघटनेनं केलेलं कार्य अतुलनीय असून भारताचं या संघटनेबरोबरचं नातं जुनं आणि दृढ आहे. भूक आणि कुपोषणमुक्त भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असलेला भारत कृषी आणि पोषण या बाबींना सर्वाधिक प्राधान्य देतो हे अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे असं भारतानं म्हटलं आहे. देशात गेल्या काही काळात 8 पिकांच्या जैविकदृष्ट्या सशक्त अशा 17 नव्या प्रजाती विकसित करण्यात आल्या आहेत. याच कार्यक्रमात या प्रजातींचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या नव्या प्रजाती विविध भागातल्या स्थानिक शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या पिकांच्या संयोगातून करण्यात आल्या असून त्यामुळे भारतीयांच्या नेहमीच्या आहारातली थाळी पोषक थाळीमध्ये बदलणार आहे. आगामी काळात अन्नधान्याच्या या प्रजातींचा अंतर्भाव विविध सरकारी कार्यक्रमांमध्ये केला जाणार असून अंगणवाड्या आणि शाळांमधल्या माध्यान्ह भोजनासाठी त्याचा उपयोग होणार आहे. कुपोषणमुक्त भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी हे उपयुक्त असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला आहे. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर प्रारंभी व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून विविध पक्षांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं होतं. आता प्रत्यक्ष मतदारसंघनिहाय प्रारंभ होत आहे. त्यासाठी सर्वत्र उमेदवार आणि कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव आणि सुशील कुमार मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. उद्या आणि परवा म्हणजे 15 आणि 16 तारखेला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या प्रचार सभा होणार आहेत. संयुक्त जनता दलाचे मुख्य प्रचारक आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्हर्च्युअल रॅलीचा धडाका लावला असून त्यांनी मतदारसंघनिहाय प्रचारावर लक्ष केंद्रित केलं आहे. दुसरीकडे महागठबंधनच्या गोटात अद्याप सामसूमच आहे. त्यांनी प्रचाराला औपचारिक प्रारंभही केलेला नाही. कम्युनिस्ट पक्षाचे दीपांकर भट्टाचार्य हे एकटेच रॅलीजना संबोधित करत खिंड लढवताना दिसत आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR News पुणे.
फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलवरही. मुंबई पुणे, मुंबई नागपूर, मुंबई बेंगळुरू, मुंबई दिल्ली आणि मुंबई पणजी यासह देशभरातले महत्वाचे महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याकरता केंद्र सरकारनं प्रस्ताव मागवले आहेत. सरकारी आस्थापनांसह सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग, राज्यांच्या वीज वितरण कंपन्या, इंधन कंपन्या आणि यासारख्या अन्य खासगी कंपन्यांकडून अवजड उद्योग मंत्रालयानं हे प्रस्ताव मागवले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या फेम योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात भांडवली अनुदानाद्वारे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स उभारून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं जाणार आहे. प्रामुख्यानं सार्वजनिक आणि भाडेतत्वावरील वाहनांसाठी ही योजना राबवण्यावर सरकारचा भर आहे. देशाच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. तेलंगण, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांच्या काही भागामध्ये गेले काही दिवस सातत्यानं पाऊस होत आहे. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या हानीमुळे आपल्याला अत्यंत दुःख झालं असून मृतांच्या कुटुंबियांप्रती आपल्या संवेदना असल्याचं नायडू यांनी आज सकाळी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. नागरिकांनी अशा आपत्तीमध्ये सतर्क राहावं आणि स्थानिक प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करावं असं आवाहनही नायडू यांनी केलं आहे. वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या चरित्रावर आधारित चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी केली असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. त्याचप्रमाणे बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित चित्रपटही तयार होत असून हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होतील असं बांगलादेशचे माहिती मंत्री डॉक्टर हसन मेहमूद यांनी काल ढाका इथं सांगितलं. भारताचे बांगलादेशमधले नवनियुक्त उच्चायुक्त विक्रम दोरायस्वामी यांनी काल ढाका इथं मेहमूद यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाषण स्वातंत्र्य आणि न्यायालयाचा अवमान यामध्ये समतोल राखण्याची तातडीची आवश्यकता आहे. विशेषतः जेव्हा माध्यमं वर्जित क्षेत्रातही हस्तक्षेप करत आहेत अशा काळात याची सर्वाधिक गरज आहे असं मत महाधिवक्ता के वेणुगोपाल यांनी काल सर्वोच्च न्यायालयामध्ये व्यक्त केलं. आरोपीनं न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलेला असताना दूरचित्रवाणी वाहिन्या आरोपीच्या व्हॉट्सअॅपवरचं खासगी संभाषणही प्रसारित करत आहेत. यामुळे आरोपींबाबत पूर्वग्रह तयार होऊ शकतो. तो न्यायव्यवस्थेसाठी घातक आहे असं वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितलं. सध्या भाषण स्वातंत्र्याचा दुरुपयोग करण्याचं प्रमाण वाढलं असल्याचंही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं. न्यायालयात सुनावणी सुरू असलेल्या प्रकरणांवर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमं मतप्रदर्शन करतात हेही आक्षेपार्ह असल्याचं वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे. सप्टेंबर महिन्यात अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाल्यानं घाऊक मूल्यावर आधारित देशाचा महागाई निर्देशांकात 1.32% वाढ झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अद्यापही आर्थिक महामंदीची स्थिती असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. जून महिन्यात व्यक्त केलेल्या अंदाजाइतकी परिस्थिती गंभीर नसली तरी धोका अधिक असल्याचा इशारा नाणेनिधीनं दिला आहे. आपल्या ताज्या अहवालात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जागतिक अर्थव्यवस्था वाढीचा यावर्षीचा वेग उणे 4.4% राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. जून महिन्यात हा वेग उणे 5.2% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत आली असून महामंदीचा हा कालावधी अधिक दीर्घही असू शकतो असंही नाणेनिधीनं म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेवर पाकिस्तानची पुन्हा निवड झाली आहे. तिथल्या मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही संघटनांनी विरोध दर्शवला असतानाही सर्वोच्च मतांनी पाकिस्तानची आशिया प्रशांत क्षेत्रासाठी निवड झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या 193 सदस्यांपैकी 169 सदस्यांनी पाकिस्तानच्या बाजूनं मत दिलं. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. कोविड-19च्या 9 कोटींपेक्षा जास्त चाचण्यांचा भारताचा नवा उच्चांक. देशातले 63 लाखांवर रुग्ण कोरोनामुक्त. रुग्ण बरे होण्याचा देशाचा दर 87.5%. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग. आणि महत्वाच्या महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याकरता केंद्रानं मागवले प्रस्ताव. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.